तर आज बघूयात महत्त्वाच्या अशा 5 टिप्स, की ज्याच्यामुळे तुमचा ढोकळा अगदी परफेक्ट बाहेर मिळतो तसा होणार आहे. अगदी लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारा, आतून अगदी जाळीदार. या 5 टिप्स जर तुम्ही वापरल्या तर तुमचा ढोकळा कधीही फेल होणार नाही. अगदी परफेक्ट बनेल. प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा ढोकळा बनवाल तेव्हा तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही. तर पहिली टिप आहे, डाळीचं पीठ अतिशय बारीक वापरायचं आहे आणि ते चाळून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ, 1 चमचा किसलेलं आलं घालायचं आहे, 1 चमचा सायट्रिक ॲसिड घालायचा आहे आणि 2 चमचे साखर घालायचं आहे. सायट्रिक ॲसिड नसेल तर लिंबाचा रस सुद्धा घालू शकतो. आता ज्या कपनी आपण बेसन पीठ घेतलं त्याच कपाने 1 कप आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं हे पीठ झाकून ठेवायचं. तर दुसरी महत्त्वाची टिप हीच आहे, की आपल्याला पीठ रेस्टवर ठेवायचं आहे. जितकं तुम्ही रेस्टवर ठेवाल तितका छान ढोकळा होणार आहे. आता याच्यामध्ये 3 चमचे तेल मिक्स करून व्यवस्थित पीठ एकदा मिक्स करून घ्यायचं. कुठं गुठळ्या वगैरे राहू द्यायच्या नाहीयेत. आता एखाद्या टीनला किंवा एखाद्या खोलगट भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित लावून घ्यायचं सगळ्या बाजूनी. आता आपल्याला सगळ्यात शेवटी सोडा घालायचा आहे. पिठामध्ये 1 चमचा सोडा घालायचा आहे आणि त्याला थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेनेही फिरवत राहायचं. तिसरी महत्त्वाची टिप हीच आहे, की आपल्याला सोडा घातल्यानंतर पटकन हलवायचं आहे आणि एकाच दिशेने हलवायचं आहे. खूप जास्त वेळ थांबायचं नाहीये. पण याच्या आधी आपल्याला गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी गरम करून ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये छान वाफ आली गेली पाहिजे. या इथं बघा कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे. 2 ग्लास मी इथं घेतलेले आहेत. चौथी महत्त्वाची टिप हीच आहे, की कढईमध्ये वाफ छान जमवून घ्यायची आहे मोठा गॅस करून आणि मगच आपल्याला भांडं ठेवायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला सायट्रिक ॲसिड आणि सोड्याची रिॲक्शन होणं गरजेचं आहे. पहिल्यांदा 10 मिनिटं गॅस मोठा करायचा आणि नंतर 10 मिनिटं बारीक करून छान वाफवून घ्यायचा आणि सुरीनं चेक करून घ्यायचा, की याच्यामध्ये चिकटलेलं आहे की नाही. 20 ते 25 मिनिटं लागतात ढोकळा शिजायला. त्याच्यानंतर गॅस बंद करून खाली काढून घ्यायचा आणि थंड करायला ठेवायचा. याच्यानंतर आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे. फोडणी घालताना नेहमीचीच फोडणी मोहरी आणि कढीपत्ता, हिरवी मिरची, लाल मिरची तुम्ही घालू शकता. 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ आणि साखर घातल्यानंतर उकळी येऊ द्यायची आहे आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आहे. थोडं थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपला ढोकळाही थंड झालेला आहे. तो काढून घ्यायचा. बाजूच्या कड्या आहेत त्या सोडवून घ्यायच्या आणि मग ढोकळा असा एका प्लेटमध्ये साईडला काढून घ्यायचा आहे आणि याच्यावरती काप करून घ्यायचा आहे. सगळ्यात शेवटी याच्यावरती थोडंसं कोमट झालेला जो तडका आहे तो घालून घ्यायचा आहे. मस्तपैकी कोथिंबीर घालून. सगळ्यात शेवटची आणि 5वी टिप हीच आहे, की ढोकळ्यामध्ये जो काही तडका आपण घालतो किंवा फोडणी घालतो त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं, म्हणजे घशामध्ये अडकल्यासारखं लागत नाही. अगदी छान व्यवस्थित खाल्ला जातो. अशा पद्धतीने मऊ लुसलुशीत आतून अगदी परफेक्ट जाळी पडलेला ढोकळा नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.